DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। 93 वर्षांची प्रतीक्षा संपली। यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाला आरक्षण। 1932 पासून तब्बल 93 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाला आरक्षण जाहीर झाले। राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी ही घोषणा करताच शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले। 1869 साली ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या यवतमाळ नगर परिषदेच्या दीर्घ इतिहासात आजवर नगराध्यक्ष पदासाठी सामान्य ओबीसी महिला आणि अनुसूचित जाती एससी प्रवर्गांना अनेक वेळा आरक्षण देण्यात आले। मात्र शहरात लक्षणीय वस्ती असूनही अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाला एकदाही नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण मिळाले नव्हते। ही बाब दीर्घकाळ समाजाच्या उपेक्षित स्थितीचं प्रतीक मानल्या जात होती। या ऐतिहासिक निर्णयामुळे मात्र अनुसूचित जमाती समाजात उत्साह आणि अभिमानाचं वातावरण झाले। अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करत त्याला सामाजिक न्याय आणि समान प्रतिनिधित्वाच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हटलं आहे। भारतीय संविधानातील समानतेची हमी आणि समाज घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समान संधी देण्याचा हेतू या निर्णयातून प्रत्यक्षात उतरताना दिसून येतोय। यवतमाळ शहरासाठी हा निर्णय केवळ राजकीय आरक्षण नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.